नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासासाठी चांगले धोरण पुढे आणलेले आहे. अनेक सुधारणा होत आहेत. त्यातल्या त्यात सोसायटी पुनर्विकास करण्यासाठी शासन अतिशय उदार धोरण आणत असून त्याचा जास्तीत जास्त फायदा अनेक सोसायट्यांनी करून घ्यावा अशी शासनाची इच्छा आहे. स्वपुनर्विकासात येणारे अनेक अडथळे दूर करण्यासाठी शासन कार्यरत आहे आणि लवकरच एक चांगले धोरण सोसायटी स्वपुनर्निर्माणासाठी शासन पुढे लवकरच आणणार आहेत. त्याचा फायदा अनेक सोसायटींना होईल. त्यामुळे सोसायटीने कुठलीही घाई न करता या धोरणाकडे पाहिलं पाहिजे. येणारे धोरण हे उदार आहे, लोकांच्या समस्या सोडवणारं असणार आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. अनेक सहकारी बँका स्वपुनर्निर्माणमध्ये जे कर्ज हवे असते ते देणार आहेत. काही सवलतीसुद्धा शासनाने देण्याचे ठरविलेले आहे. जसे मुद्रांक शुल्क यामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. वाढीव चटई क्षेत्र यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. असे अनेक फायदे थेट सोसायटीच्या रहिवाशांना मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आणि म्हणून जे लोक किंवा जी संस्था सोसायटी रिडेव्हलपमेंट करू इच्छिते त्यांनी शासनाच्या या उदार धोरणाचा फायदा घ्यावा असे मला वाटते. पुनर्विकास या कार्याचा मी एक स्वयंसेवक स्वतःला समजतो. डी राऊत माझे नाव आहे. मी ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो आणि सर्व सोसायटीचे जे काही मित्र आहेत, इतर सोसायटीचे मित्र आहेत, त्यांनासुद्धा मी पुनर्निर्माण किती फायदेशीर आहे हे मी व्यक्तिशः आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तेव्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितच आपण लाईक करावे आणि सबस्क्राईब करावे अशी मी आपणास विनंती करतो. शासनाने जे चांगले धोरण आणलेले आहे पुनर्विकासासंबंधीचे, त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा स्वागत करतो आणि आपणा सर्वांना याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय नेटिव्ह.